नमस्कार. महाराष्ट्र सिव्हिल टाइम्समध्ये आपले स्वागत. तुकाराम मुंढे साहेब यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यभर धाक कारवाईचा नवा अध्याय सुरू केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 34 ठिकाणी प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत 33 जणांना अटक करण्यात आली, 27 आस्थापने सील करण्यात आली आणि कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त व प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. या धाडसी कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीत एक नवा इतिहास निर्माण झाला आहे. याच धर्तीवर ऐरोली येथील न्यू हिरा ड्रायफ्रूट अँड फरसान कॉर्नर येथे अन्न व औषध प्रशासनाचे फूड सेफ्टी अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी तपासणी केली असता त्यांना सदरील दुकान विना परवाना असल्याचे आढळल्याने संबंधित दुकान तात्काळ सील केले. तुकाराम मुंढे साहेब यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच करण्यात आलेल्या या कारवाईचे विभागातून कौतुक होत असून नागरिकांकडूनही अशाच धाक आणि निष्पक्ष कारवायांची अपेक्षा फूड सेफ्टी अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. मी आकांक्षा मराठेसह ब्युरो चीफ रवी नादर, महाराष्ट्र सिव्हिल टाइम्स. सवाल महाराष्ट्राचा. जय हिंद.